नमस्कार. सगळेजण तुम्ही आलात, खूप छान झालं. तुमच्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे, परत एकदा सांगतो. आपण ज्या पादुकांचं पूजन केलं त्या देहूहून तुकाराम महाराजांच्या मंदिरात आल्या आणि स्वतः गोविंदगिरी स्वामी महाराज घेऊन आले आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी त्या पादुकांची इथे स्थापना केली. त्यामुळे आपण खूपच भाग्यवान ठरलो या बाबतीत यावेळेला वारी सुरू करताना. आणि आता पुढचा आपला जो कार्यक्रम आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा, की आपली पुढची पिढी आपल्याला संतवाणी ऐकवणार. आणि हे आपल्या देवाचं म्हणा किंवा आपल्या संस्थेचं म्हणा एक अतिशय महत्वाचं, कदाचित सगळ्यात महत्वाचं काम आहे, की आपल्या पुढच्या पिढीला त्या सगळ्या परंपरेची ओळख करून देणं, त्यांना तयार करणं आणि त्यांना त्याच्यामध्ये रस उत्पन्न करणं. जेव्हा ही लहान मुलं कसायदान किंवा ज्ञानेश्वरांचं तुकारामांचं काही म्हणतात तेव्हा मला 1-2 विचार येतात डोक्यात, ते पटकन तुमच्यासमोर मांडतो. एक म्हणजे यक्षपुराणात यक्ष युधिष्ठिराला प्रश्न विचारतो, का अधिक, कोणती दिशा? अतिशय क्रिप्टिक प्रश्न, आणि त्याला तेवढंच क्रिप्टिक उत्तर युधिष्ठिर देतात, संतोदिक, संतांनी जे दाखवली ती दिशा. असं त्याचा थोडक्यात 2 शब्दात अर्थ. आणि एवढं मोठं महत्व आहे. आणि संतांच्या बरोबरच शब्द येतो मराठी माणसाच्या बरोबर तोंडात नेहमी, तो म्हणजे परंपरा, संत परंपरा. परंपरा म्हणजे शेवटी काय? तर जसं गोविंदगिरी महाराज आपल्याला समजावून सांगतात, की आपण जेव्हा राष्ट्र म्हणतो, राष्ट्राची संकल्पना आपण जेव्हा डोळ्यासमोर आणतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 महत्वाचे अंग असतात. एक म्हणजे भूमी पाहिजे, म्हणजे राष्ट्र वेबसाईटवर नाही होऊ शकत, राष्ट्राला जमीन पाहिजे, स्वतःची अशी जमीन. दुसरी गोष्ट म्हणजे परंपरा पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही भूमी आणि ही परंपरा त्याचं रक्षण करण्यासाठी सज्ज असलेले लोक पाहिजे. त्या 3 लोक असतील तरच राष्ट्र बनू शकतं आणि टिकू शकतं. त्यातला परंपरा जो शब्द आहे तो आजच्या कार्यक्रमात आपण महत्वाचा, की आता ही मुलं समजा पसायदान म्हणतील किंवा इतर काही म्हणतील, तुकारामांचं सुंदर ते ध्यान म्हणतील. तर परंपरा म्हणजे शेवटी काय, तर 13व्या शतकात लिहिलेल्या गेलेला अभंग किंवा विराणीला 20व्या शतकात कोणीतरी चाल दिली आणि गाणं गायलं. 700 वर्ष हा अभंग अखंड राहिला आणि 700 वर्षांनी तो कोणाला तरी गावाचा वाटला. आणि आपल्या सर्वांचं नशीब, भारतरत्न प्रसाद तो म्हटला, हृदयनाथांनी त्याला जे संगीत दिलं, की तो पण आता संत वाङ्मयाचाच एक भाग झालेला आहे. तो पण 700 वर्षांनी लोक नक्कीच ऐकत राहणार आहेत, त्याच्याविषयी काही डाऊटच नाही. तर अशी ही संत परंपरा, आपल्या राष्ट्राची परंपरा. आणि आपण आज पुढच्या पिढीला विनंती करणार आहोत की तुम्ही ती आमच्या समोर मांडा. चला बच्चे कंपनी आ जाओ. पहिला गाणं म्हणणार होतं पाहिजे ते पण खाली बस, बस इथे छान खाली बस, खाली माईक लावूया. मागे सांभाळा, बाहेर कानडा म्हणणार कानडा. हो. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही करला, वेदा नाही करला, अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, तसा प्रगटला असा विठेवर, उभय ठेविले हात कठीवर, उभय ठेविले हात कठीवर, पुतळा
चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाकतो चोखोबांची गुर राखत हा नाम्याची खीर चाकत चोखोबांची गुर राखत पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. थँक्यू. थँक्यू. तू म्हणणार नाही अरे, तू म्हणणार इकडे आहे का खुर्ची आहे ना इकडे? नाही नाही ते कॅमेरा असं म्हणजे इकडे आहे ना पसंती ओके. चालू करून दिलं. एक मिनिट. धरता का तुम्ही? हा दोन्ही जण बोला. हा, वरती धरा. पडता कोठे अडता तोच नेत से पार नाही तुझा आधार गुरुविना नाही तुझा आधार रडता पडता कोठे अडता तोच देत से पार नाही तुझा आधार नाही तुझा आधार गुरु परमेश्वर गुरु परमेश्वर सदा सुखाचे दे सावड सदा सुखाचे दे सावड भक्तासाठी गुरु रे भक्तासाठी गुरु रे देव घे अवतार नाही तुझा आधार नाही तुझा आधार स्मरण करावे नाम आवे स्मरण करावे दर्शन दर्शन मात्र प्रसन्न होता गुरु माऊली प्रसन्न होता गुरु माऊली सुखले अपरंपार नाही तुझा आधार गुरुविण नाही तुझा आधार रडता पडता कोठे अडता तोच तसे पार नाही तुझा आधार गुरुविण नाही तुझा आधार. हो हो एकदम एकदम.
कोंकणी उडपी कृष्णाचे भजन सांगतो मी. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. हातांतू कोळलू कान कुंडल, हातांतू कोळलू कान कुंडल. कोटी सूर्य तेजो, कोटी सूर्य तेजो. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. यदुकुलांतू जन्माक आयलो, पांडव पक्ष ताणे घेतलो. यदुकुलांतू जन्माक आयलो, पांडव पक्ष ताणे घेतलो. पार्थ सारथी जालो, ओ पार्थ सारथी जालो. ओ देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. शंकु चक्र गदा पद्म ते घेऊन, शंकु चक्र गदा पद्म ते घेऊन. उजवे हातांतू कडगोलू घेऊन, पार्थ सारथी जालो, पार्थ सारथी जालो. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. मध्वचार्याले कृपाक मेचलो, गोपाल कृष्ण भुईचेरी आयलो. मध्वचार्याले कृपाक मेचलो, गोपाल कृष्ण भुईचेरी आयलो. उडपीन तू तो राबलो, उडपीन तू तो राबलो. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. देव घरांतू आयलो उडपी कृष्ण घरांतू आयलो. गाणं ऐकून कोणाला गाणं आठवलं का कुठलं? जुनं गाणं आठवलं कुठलं? Perfect. ज्योती कलश. तर आता आपलं एक कोकणी झालं. आता चित्रा आपल्याला थोडं, चित्रा भावेनी प्रत्यक्ष वारी केलेली आहे आळंदी ते पंढरपूर, तर तिला थोडेसे तिचे अनुभव तुमच्या बरोबर शेअर करायचे. हे चित्रा. मी 2014ला आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला ती करता आली. आणि त्याच्यानंतर मी एक कविता लिहिली आहे की त्या वारीमध्ये मला असं जाणवलं की मला 7 सूर सापडले. तर त्याचं मी एक कविता तुम्ही काही लोकांनी ऐकली असेल कदाचित, पण परत एकदा. पहाटे पहाटे स्वप्न पडलं 2014च्या जानेवारी, विठू माऊली सांगून गेली यावर्षी जमव पंढरपूरची वारी. आई बाबांच्या मदतीने मनावर मी घेतलं, वारीमध्ये मला अचानक 7 सूर गवसले. पांडुरंग दर्शनासाठी आतुर
न दिसे गोंधळ, न दिसे पोलीस, न लागे काठी. स्वयंशिस्त हाच एक मंत्र ज्याच्या त्याच्या गाठी. सो पहिला सूर आहे स्वयंशिस्त. चौथीच्या पुस्तकानंतर बघितली समानता मी इथे पदोपदी. सान थोर राव रंक, हिंदू मुस्लिम सगळे फक्त वारकरी. मानसिक शारीरिक आध्यात्मिक तप असे जरी वारी, समाधान रूपी पुंडलिक उमले प्रत्येक वारकरी मनी. एकमेका साह्य करू अवघे सुपंथ चालती, सेवाभाव दाटे मनी शब्द उच्चारता माऊली. कोणाबद्दल न वाटे कोणाला हेवा दावा, दिन ते 7 दशोत्तरी. 17 दिवस आम्ही चाललो होतो. सद्भावना अन प्रेमभावच अनुभवला मी नेहमी. पायी प्रवास कष्टदायक अन खडतर, आळंदी ते पंढरपुरी. सहनशीलताच मग येई कामी, करण्यापूर्ण वारी. जाहले संपूर्ण शरणागत, पांडुरंगाच्या चरणी. भाग गेला शीन गेला, दिसता नामदेवाची पायरी. सप्तसुरांनी या साऱ्या वाटचाल झाली माझी सुरीली. विठू माऊलीच्या कृपा प्रसादे मला करता आली पंढरीची वारी. Oh, I see, I see. I've never tried it actually. I don't know how that works. Let's try it. And wireless thing? Okay. Hello. Okay. Okay. You don't need this mic. No. जरा 1 मिनिट. मी खूपच इमोशनल करून टाकलं वारीनं आता. हॅलो. ओके. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो. नरसिंह होऊनिया घुमवीत गर्जनासी. शतसूर्य तेज दावा अज्ञात याचनासी. भ्याला समुद्र तो हा ते रामचंद्र हो. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो.
पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा मुरली मनोहराया आवाज वीत पावा एका करांगुलीने गोवर्धना धरा हो निज रूप दाखवा हो हरिदर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो राजभ्रमापटू द्या प्रत्यक्ष एक वार श्रीकृष्ण विष्णू राम तोची विठू महार तोची विठू महार जाळीत नामनासी ती आग शांत हो निज रूप दाखवा हो हरिदर्शनास द्या 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 हो निज रूप दाखवा हो पांडुरंग 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 Thank you. Thank you very much. नाही अजून एक झाल्यावर वाळीचं नारळ फोडायचं इतका येते ना आवाज येते बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तीरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण
चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तिरी आहे फिवरेच्या तिरी पुंडलिक आहे बंडो पुंडलिक आहे बंडो त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तिरी आहे फिवरेच्या तिरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे फिवरेच्या तिरी आहे फिवरेच्या तिरी जय महाराज महाराज की जय. काका तुमच्या पुतळीवर आला खूप तुम्हाला खूप आशीर्वाद वायर सांभाळून बसा नाही तर पोळाल. म्हणतो तू देव आपण पण सगळ्यांनी म्हणायचंय ना त्यांच्याबरोबर ज्यांना ज्यांना येतात. Turn this one. This one. This one. Turn this way. Face that one. Yeah, face her. Face her. Yeah, exactly. All right. Good. Okay, say hello. Okay, say hello. Hello. Louder. Hello. Well, sit how you're going to sing. How are you going to sit while singing? Is this how you're going to sit? Okay. Is that how you're going to sing? Three, two, one, start. सत्व केले येणे येणे तोषावे मज मज द्यावे पसाय दान हे जेतरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी प्रतिवार भूता परस्परे जरो
नेत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, तुझे वांछिल तोचे लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, विश्वनिष्ठांची मांदियारी, वर्त भूमंडली बेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चैतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, तेजस्वाही सदा सज्जन, वीरे हो तू निर्गुणा सर्व सुखी, पूर्ण होणे त्रिलोकी, भजे जोधी आदि पुरुषी, पंडित आणि ग्रंथोपजीवीय, विशेषी लोकीय, भूस्तादुष्ट विजय बेजी, श्री विश्वेश्वरा हो, हा होईल नपसा, ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला.